नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायली आणि अर्जुनने प्रियाच्या रूमची झडती घेताच सायलीच्या हाती लागलेलं असतं लॉकेट. लॉकेट पाहिल्यानंतर सायलीची मेमरीसुद्धा परत आलेली असते. त्याचबरोबर इथे सायलीच्या हातातलं लॉकेट पाहताच मधुभाऊने अर्जुनच्या समोर आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. लॉकेट सायलीचं असल्याचं इथे अर्जुनच्या समोर खुलासा केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुनच्या समोर खूपच मोठे सत्य आता आलेले असते. या गोष्टी कशा पद्धतीने घडत जातात सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे प्रियाने आपल्या गळ्यातलं लॉकेट आता काढून त्या गाठोड्यामध्ये बांधून ठेवलेलं असतं. सायलीचं गाठोडं हे प्रियाकडे असतं. त्याच्यामध्ये सायलीच्या लहानपणीच्या सर्व आठवणी असतात. त्यामुळे इथे आता मधुभाऊ सुभेदारांच्या इथे राहायला आलेले आहेत. तेव्हा प्रिया घाबरते. मधुभाऊ आता इथेच राहत असल्यामुळे माझ्या गळ्यातलं लॉकेट जर त्यांनी कधी बघितलं तर मधुभाऊंना कळेल की हे लॉकेट तर माझं नाही आहे, हे लॉकेट सायलीचं आहे. आणि ते जर मधुभाऊंना कळलं तर ते संपूर्ण घराच्या समोर हे सांगतील की हे लॉकेट माझं नसून सायलीचं आहे. आणि मग सगळ्यांना कळेल की इथे सायलीच लहानपणीची तन्वी आहे. त्यामुळे सगळं काही प्लॅन माझा आता इथे विस्कटू शकतो. त्याआधीच इथे मला हे लॉकेट काढून ठेवायला हवं, असं इथे आता प्रियाने ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे प्रिया ते लॉकेट काढते आणि सायलीच्या गाठोड्यामध्ये बांधून ठेवते. त्यानंतर इथे आता सगळेजण किल्लेदारांच्या इथे रामनवमीसाठी गेलेले असतात. तेव्हा तिथे रामनवमीचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडतो. सायली इथे आता रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये जे कीर्तनकार आलेले असतात त्याच्यामध्ये इथे रामाबद्दलची जी काही कथा आहे ती सांगितली जात असते की कशा पद्धतीने इथे आपल्या घरातला इथे एकोपा टिकून ठेवण्यासाठी कसे राम वनवासामध्ये गेलेले असतात. त्यामुळे इथे आता सायलीसुद्धा म्हणते, इथे आता पूर्णाजी त्याचबरोबर रविराज काका यांच्या समोर जाऊन ती उभी राहते आणि म्हणत असते की माझ्या घरातला सुद्धा एकोपा मला टिकून ठेवायचा आहे. आधी जसे किल्लेदार सुभेदार एकत्र राहायचे, सण तिवार एकत्र साजरे करायचे, मला ते दिवस आता परत हवे आहेत. आणि जर माझ्यामुळे तुमच्या दोन कुटुंबामध्ये अंतर निर्माण झालं असेल तर मी सुद्धा वनवासात जायला तयार आहे. मी वनवासात जाते, पण तुम्ही दोन्ही कुटुंब हसत खेळत पुन्हा एकदा एकत्र या, अशी माझी तुम्हाला दोघांनासुद्धा विनंती आहे, असं इकडे सायली म्हणते. आणि ती सरळ आता इथे रविराज काकांच्या घरातून बाहेर पडत असते. रविराज काका सायलीला थांबवतात, कारण त्यांना आता सायलीने त्यांच्यासाठी काय काय केलं आहे, प्रतिमासाठी काय काय केलं आहे, या सगळ्या उपकारांची जाणीव होते. आणि इथे रविराज काका इथे खरं तर हात जोडून सायलीला सॉरी म्हणतात. ते म्हणतात की मी स्वार्थी झालो होतो, फक्त माझ्या मुलीचा विचार करत होतो, एक बाप म्हणून विचार करत होतो, पण तुझा मी विचार केला नाही, तुझ्या प्रेमाचा मी विचार केला नाही. त्यावेळेला अर्जुनसाठी तू किती महत्त्वाची आहेस आणि तुझ्यासाठी अर्जुन किती महत्त्वाचा आहे याचा कुणीही विचार न करता तुम्हाला दोघांना एकमेकांपासून कसं वेगळं केलं जाईल यासाठी सगळेजण प्रयत्न करत होते. आता तन्वीने सुद्धा तिला वाटलं त्या मुलाबरोबर लग्न करून ती मोकळी झालीच ना, तिने माझी परवानगीसुद्धा घेतली नाही. मग जर तू तुझ्या नवऱ्याबरोबरच लग्न केलंस, त्यासाठी कुणाची परवानगी घेतली नाहीस, तर याच्यामध्ये तू काही चुकीचं केलं आहेस असं मला वाटत नाही. आणि जर तुझी काही चुकीच नाही आहे तर तू का बरं वनवासामध्ये जाशील? तू प्रत्येक वेळेला सगळ्यांचा विचार केला आहेस, पण जेव्हा तुझा विचार करण्याची वेळ आली तेव्हा मात्र सगळ्यांनी तुला घरातून हकलूनच दिलं. तुझ्या मनाचा विचार कुणीच केला नाही आणि तू प्रत्येक वेळेला सगळ्यांच्या मनाचा विचार केलास, असं रविराज काका म्हणतात. मी तुला मुलगी मानलं होतं, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा आनंदाचा क्षण आला आहे. 22 वर्षानंतर माझी प्रतिमा माझ्याकडे परत आलेली आहे. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले सायली, आणि तुझे माझ्यावरती इतके उपकार आहेत ते मी कसे काय विसरलो. प्रत्येक वेळेला तू प्रतिमाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस. जे तिच्या मुलीने करायला हवं होतं ते सगळं तू तिच्यासाठी केलंस. तू तिच्यासाठी मुलीपेक्षाही खूप मोठी आहेस. त्यावेळेला अर्जुन आणि तुझ्या लग्नाला प्रतिमाने जे काही सपोर्ट केला होता तो मी सुद्धा करायला हवा होता, पण त्यावेळेला मी स्वार्थी विचार केला, फक्त मुलीचा विचार केला आणि मी तुम्हाला आशीर्वाद न देता
तिथून निघून आलो होतो, पण हे माझं चुकलं. तू माझ्यावरती किती उपकार केलेस हे सगळं मी विसरून गेलो होतो. आणि तेव्हा इथे आता रविराज काका सायलीची माफी मागतात आणि अर्जुन सायलीला सॉरी म्हणून पुन्हा एकदा त्यांना स्वीकारतात आणि म्हणतात की वनवासामध्ये तुम्हाला जायची गरजच नाही आहे. तुम्ही तर इथे कुटुंब टिकून ठेवण्यासाठीच प्रयत्न करता आणि आता स्वतःचं प्रेम तुम्ही स्वतःच्या हातातून कसं बरं दुसऱ्याकडे जाऊ देणार होता, याचा विचार आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे, असं इकडे रविराज काका म्हणतात आणि इथे सायलीची माफी मागतात. त्यानंतर इकडे आता प्रिया म्हणत असते की चला, म्हणजे इथे सायलीमुळे एक फायदा झालेला आहे. इथे माझ्या वडिलांच्या मनातला थोडा राग तरी आता सुभेदारांबद्दलचा कमी झालेला आहे. म्हणजे मी इथे मला जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी आता येऊ शकते. त्यानंतर इथे सगळं काही व्यवस्थित होतं. रामनवमीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला जातो. रविराज काका सायलीला आता पुन्हा एकदा मुलगी म्हणून स्वीकारतात. सगळं व्यवस्थित होतं. तेव्हा इथे आता प्रतिमाने सगळ्यांसाठी जेवण वगैरे तयार करून ठेवलेलं असतं. पण इथे अर्जुनला आता महत्त्वाचं काम असल्यामुळे चैतन्य आणि अर्जुन दोघेही जण घरी परत यायला निघतात. तेव्हा सायली म्हणते, सर मी सुद्धा येते, तुम्हाला काहीतरी दोघांना जेवण तर बनवावंच लागेल ना. तेव्हा इथे अर्जुनला आता एमर्जन्सी असल्यामुळे तो आणि चैतन्य दोघेजणं घरी यायला निघतात आणि त्यांच्याबरोबर सायलीसुद्धा असते. कारण मधुभाऊ एकटेच घरी असतात. मधुभाऊंनासुद्धा इथे जेवण वगैरे द्यायला हवं, त्यांच्या औषधांचीसुद्धा वेळ झालेली असते. तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा आत्या, सगळेजण जेवायला थांबतायत, पण आम्हाला थांबता येणार नाही, कारण मधुभाऊ घरी एकटेच आहेत ना. तेव्हा प्रतिमा म्हणते, मग मधुभाऊंसाठी इथूनच जेवण घेऊन जा ना. तेव्हा सायली म्हणते, नाही नको, इथे खूप मंडळी आहे, त्यांना सगळ्यांना पोटभर जेवू दे. मी घरी जेवणाची सगळी तयारी करून आले, फक्त जाऊन आता सगळं फोडणीला देते, म्हणजे मी गरमागरम जेवण त्यांना देईन. असं इकडे आता सायली प्रतिमा आत्याला व्यवस्थित समजावून सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रतिमा आत्याने सुद्धा सायलीला आता परवानगी दिलेली असते. तेव्हा चैतन्य, अर्जुन आणि सायली तिघेही घरी आलेले असतात, कारण मधुभाऊ घरी एकटेच असतात. त्यानंतर इकडे आता सायली म्हणते, चला मी पटापट जेवण बनवते आणि तुम्हाला सगळ्यांना जेवायला वाढते. तेव्हा अर्जुनने चैतन्याला सुद्धा आता घरीच आणलेलं असतं. चल आपण दोघेजणं जरा या केसवरती काम करत बसूया. तेवढीच जरा घरामध्ये कुणी नाही आहे, शांतता आहे, आपण बाहेरच हॉलमध्ये काम करत बसू. त्यानंतर इथे आता सायली जेवण बनवते. जेवण वगैरे तयार झालेलं असतं. तेव्हा इथे चैतन्याच्या मनात एक विचार येतो. चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी, तुम्ही तिथे मोबाईल ठेवला होता इथे प्रियाच्या रूममध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये काही शूट नाही झालं का? म्हणजे काहीतरी व्हायला हवं होतं ना. मग जर त्या मोबाईलमध्ये काहीच नव्हतं तर प्रियाने एवढा कांगावा का केला होता? त्या मोबाईलमध्ये काहीतरी व्हिडिओ पण सापडायला हवा होता ना. मग तो व्हिडिओ प्रियाने डिलीट का केला? असं सुद्धा चैतन्याला आता प्रश्न पडतो. तेव्हा सायली म्हणते, मी काय म्हणते, आता प्रिया तिच्या रूममध्ये नाही आहे, अश्विन भाऊजीसुद्धा नाही आहेत, त्यांना जेवून वगैरे यायला उशीर होईल. तेव्हा आपण आता प्रियाच्या रूममध्ये जाऊन जरा शोधाशोध करूया का? तेव्हा अर्जुन म्हणतो, मला हे चुकीचं वाटतं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय चुकीचं वाटतं? जेव्हा तू आणि सायली वहिनी तुम्ही दोघेजणं तुमच्या स्पेशल डेसाठी बाहेर गेला होतात, तेव्हा प्रियाने इथे किती गोंधळ घालून ठेवला होता, तुला माहिती नाही आहे का? तो दिवस तुमच्या आयुष्यातला सगळ्यात एकदम वाईट दिवस ठरला होता. तेव्हापासूनच तुमच्या इथे आता सगळ्या दिवसांना 7:30 लागले. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग काय म्हणताय तुम्ही? तेव्हा सायली म्हणते, चैतन्य भाऊजी बरोबर बोलत आहेत, आपण काही इथे सगळं अस्ताव्यस्त करायचं नाही, फक्त कपाटामध्ये जरा शोधाशोध करूया. जर काही प्रियाने ठेवलं असेल तर महिपत बरोबर आणि साक्षीबरोबर तिचं कनेक्शन आहे याचे पुरावे जर आपल्याला मिळाले तर त्याचा केसमध्ये आपल्यालाच फायदा होईल ना. तेव्हा इकडे सायली म्हणते, आपण काही चुकीचं करतोय असं मला वाटत नाही. ती जर एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करू शकते, तर आपण एका निर्दोष व्यक्तीला सोडवण्यासाठी जर प्रयत्न करतोय तर त्यात चुकीचं काय? आणि गुन्हेगार व्यक्तीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला पाहिजे. आणि जर प्रिया आपल्या रूममध्ये येऊन सगळीकडे शोधाशोध करू शकते तर आपण का नाही करू शकत? आता ती नाही आहे ना रूममध्ये, आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही. चैतन्य म्हणतो, मी एक काम करतो, मी इथेच हॉलमध्ये बसून राहतो, ते सगळेजण येताना दिसले की मी काहीतरी आवाज करतो, तुम्ही लगेच बाहेर पडा. तेव्हा इथे अर्जुन सायली दोघेजणं प्रियाच्या रूममध्ये जातात आणि आता ड्रॉवरमध्ये सगळीकडे व्यवस्थित शोधाशोध करत असतात. अर्जुन म्हणतो, असं शोधायचं की प्रियाला संशय नाही आला पाहिजे की आपण तिच्या रूममध्ये काही शोधाशोध केले, ती कसं सगळं अस्ताव्यस्त करून ठेवते, तसं नाही करायचं, सगळं जागच्या जागी ठेवा. तेव्हा इथे सायली आता कपाट उघडते आणि कपाटामध्ये शोधाशोध करत असताना एक लाल आता
गाठोडं तिला सापडतं ते एकदम मागच्या बाजूने प्रियाने आता उंच हाताने कोंबून ठेवलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर, हे गाठोडं बघा ना, किती आतमध्ये ठेवले, काढा बरं, त्याच्यामध्ये काहीतरी असेल असं मला वाटते. तेव्हा अर्जुन येतो, ते गाठोडं काढतो आणि म्हणतो की नक्कीच याच्यामध्ये आपल्याला काहीतरी सापडणार आहे. ते गाठोडं आता सायली सोडवते. त्याच्यामध्ये आता सायलीच्याच लहानपणीच्या सगळ्या आठवणी असतात. त्या आठवणी आता ते फ्रॉक, तिचे पैंजण, ज्या काही आठवणी असतात, छोटीशी बाहुली असते. तेव्हा इकडे आता सायली ते सगळं बघते आणि तिला आता सगळं काही आधीचं आठवायला लागतं. लहानपणीच्या सगळ्या गोष्टी तिच्या समोरच येऊन जणू काही उभ्या राहतात आणि ती म्हणत असते की हे सगळं बघितल्यासारखं वाटतंय. हे मी आधीसुद्धा सगळं बघितलं असं मला का वाटतंय? तेव्हा इथे आता सायलीला चक्कर यायला सुरुवात होते. तिच्या लहानपणीच्या आठवणी जेव्हा तिला आठवतात तेव्हा तिच्या मेंदूवरती प्रत्येक वेळेला ताण येत असतो आणि तेव्हा सायलीला चक्कर येत असते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, काय होते तुम्हाला? तेव्हा सायली म्हणते, काय माहिती, मला आता लहान मुलांचे आवाज ऐकू येत आहेत आणि माझं डोकंसुद्धा जड होत चाललं आहे. तेव्हा ते लॉकेट आता जेव्हा सायली हातात घेते, तिला आठवत असतं की ते लहानपणीचा अर्जुन तन्वीला ते लॉकेट देतोय, तिच्या गळ्यात घालतोय. ह्या गोष्टी तिला आता आठवायला सुरुवात होतात आणि त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये आता त्याच गोष्टी सातत्याने चालू राहत असल्यामुळे तिची मेमरी आता परत आलेली असते. तिला काही गोष्टी लहानपणीच्या आठवायला लागलेल्या असतात आणि ती म्हणते की सर, मला हे सगळं आठवतंय, हे सगळं माझ्याबरोबर आधी घडलं आहे असं मला का वाटतंय? आणि इथे सायलीला आता चक्कर यायला लागते. सायली चक्कर येऊन खाली पडते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, काय झालं? तेव्हा तो चैतन्याला आवाज देतो. अर्जुन ते गाठोडं तसंच बांधतो आणि वरती आता जिथे प्रियाने ठेवलेलं असतं त्या ठिकाणी तो पुन्हा ठेवून देतो. पण इथे लॉकेट आता सायलीच्या हातातच राहिलेलं असतं. तेव्हा अर्जुन सायलीला उचलतो आणि लगेच रूममध्ये घेऊन जातो. रूममध्ये घेऊन गेल्यानंतर इथे सायलीच्या तोंडावरती पाण्याचे शिंतोडे वगैरे मारले जातात. अर्जुन तिचे हात चोलत असतो, पाय चोळत असतो आणि तो म्हणत असतो की काय झाले मिसेस सायली, डॉक्टरांना बोलवायचं का चैतन्य? तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, अरे मला असं वाटतंय त्यांना आधीचं काही आठवलं असेल का? त्या गाठोड्यामध्ये असं काय बघितलं? तेव्हा लहानपणीच्या काही वस्तू त्याच्यामध्ये होत्या, त्या कदाचित प्रियाच्या असतील का? तेव्हा चैतन्य म्हणतो की जर त्या तन्वीच्या असतील तर मग सायली वहिनीला चक्कर का आली? तेव्हा इकडे आता सायलीला चक्कर आली आहे मधुभाऊंना कळतं. मधुभाऊ आता सायलीला बघायला येतात. सायलीला बघत असताना तिच्या मुठीमध्ये काहीतरी आहे हे बघितल्यानंतर मधुभाऊ तिची मूठ उघडायला सांगतात. त्याच्यामध्ये सायलीचं लॉकेट असतं, जे की लहानपणीच्या तन्वीचं असतं. तेव्हा मधुभाऊ ते लॉकेट बघतात आणि म्हणतात की हे लॉकेट बघितल्यानंतर सायलीला चक्कर आली ना, तिला आधीसुद्धा बऱ्याच वेळा हे लॉकेट बघितल्यानंतर चक्कर यायची. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण या लॉकेटबरोबर मिसेस सायली यांचा काय संबंध आहे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, म्हणजे? तेव्हा अर्जुन म्हणतो, कारण हे लॉकेट तर तन्वीचं आहे ना, मीच दिलं होतं तन्वीला. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, काय बोलताय तुम्ही जावई बापू? अहो, हे लॉकेट तर माझ्या साऊबाळाचं आहे. सायली जेव्हा मला भेटली होती तेव्हा इथे मधुभाऊ आता 22 वर्षांच्या आधी जे जे काही घडलेलं असतं, सायली कशा पद्धतीने त्यांना भेटली होती, हे सगळं सांगायला सुरुवात करतात. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की हे लॉकेट माझ्या साऊबाळाच्या हातात आहे, ते तिचंच आहे आणि जेव्हा जेव्हा हे लॉकेट लहान असताना मी तिला दाखवलं आहे तेव्हा तेव्हा तिला चक्कर आली आणि त्यानंतर मी तिला दाखवलंच नाही. ते गाठोड्यामध्ये मी तिच्या बांधून ठेवलं होतं. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, जेव्हा 22 वर्षांच्या आधी माझी साऊ मला भेटली होती तर टेकडीजवळचं जे मंदिर आहे ना, त्याच्या पायरीवरती ती बसली होती आणि तेव्हा तिथे रडत बसलेली माझी साऊ एवढीशी बाहुली हातामध्ये घेत तिथे रडत बसली होती आणि तिच्या चेहऱ्याला सगळं काळं काळं लागलं होतं, कारण तिच्या कारचा अपघात झाला होता. ती सातत्याने त्या दरीकडे बोट दाखवत होती आणि रडत होती. मी तिथे बघायला गेलो तर तिथे एक कार पडली होती, पण आजूबाजूला कुणीच नव्हतं. त्यानंतर मधुभाऊंनी सायलीच्या सगळ्या आठवणी जपून ठेवल्या होत्या. त्यांनी आजूबाजूला सांगितलंसुद्धा की एक मुलगी त्यांना सापडली, पण कुणीही तिथे चौकशी करण्यासाठी आलं नाही. मधुभाऊंनी खूप वर्ष वाट बघितली, पण त्या ठिकाणी आता सायलीची चौकशी कुणीही करायला आलं नव्हतं आणि सायलीला काही आठवतसुद्धा नव्हतं. त्यामुळे तिला तिचं नाव, तिच्या वडिलांचं, आईचं नावसुद्धा आठवत नव्हतं. त्यामुळे मी तिचं नाव ठेवलं सायली, कारण ती खूपच जास्त सोज्वळ होती. खूपच जास्त इनोसंट असल्यामुळे इथे मधुभाऊने आणि त्यांच्या बायकोने सायलीचं नाव हे सायली ठेवलेलं असतं. त्यामुळे इथे अर्जुन म्हणतो, मग हे लॉकेट वगैरे सगळं सायलीचं होतं का?
तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की हो, हे लॉकेट सायलीचंच होतं आणि सायलीचा वाढदिवस ज्या दिवशी मी साजरा करतो ना, त्या दिवशी सायली मला सापडली होती. तेव्हा त्याच दिवशी मी तिचा वाढदिवससुद्धा साजरा करायला लागलो, कारण तिची जन्मतारीख मला माहिती नव्हती. तेव्हा इथे अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसतो. मधुभाऊ जे काही बोलत असतात त्यामुळे इथे अर्जुनला आता एकदम शॉक लागल्यासारखं होतं. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का, हे लॉकेट मी तन्वीच्या गळ्यात घातलं होतं लहानपणी. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, पण हे लॉकेट माझ्या साऊबाळाच्या गळ्यात होतं, कारण मला सगळं काही आठवतं आहे. साऊबाळ मला जेव्हापासून भेटले तिच्या सगळ्या आठवणी मी जपून ठेवल्या होत्या. ती गाठोडी आश्रमामध्ये होती, पण बरोबर प्रियाचं आणि सायलीचंच गाठोडं कसं काय गायब आहे मला नाही माहिती. तेव्हा इथे आता मधुभाऊ म्हणतात की तिचे छोटे छोटे कपडे मी जपून ठेवलेत, तिचे पायातले पैंजण, त्याचबरोबर हे लॉकेट सगळं मी एकत्र करून ठेवलं होतं. आणि हे लॉकेट आता मला तेव्हापासून दिसलेलं नाही आहे जेव्हापासून मी तिथून बाहेर पडलो आहे. तेव्हा इकडे आता आश्रमाला तर टाळ आहे, तिथे मी जाऊ शकत नाही. नाहीतर बऱ्याचशा गोष्टी अजून आश्रमामध्ये असतील ज्याच्यामुळे सायली बाळाच्या आठवणी ह्या मी तुम्हाला अजून सांगितल्या असत्या. तेव्हा इथे आता रजिस्टरमध्ये मधुभाऊ सगळं लिहून ठेवायचे, म्हणजे जे मूल भेटायचं त्याचं नाव गाव, म्हणजे त्याबद्दलची जी काही माहिती असायची, त्याला किती वर्ष चालू असेल कदाचित, त्यांचा फोटो काढून ठेवायचे. त्याच पद्धतीने सायलीचा फोटो आणि त्याच्यावरती सायली जेव्हा भेटली होती ती जन्मतारीख, हे सगळं आता मधुभाऊने त्याच्यावरती लिहिलेलं असतं. त्यानंतर इथे मधुभाऊ म्हणतात की हे लॉकेट माझ्या साऊबाळाचं आहे, मग ते या तन्वीचं कसं काय असू शकतं? तेव्हा इकडे मधुभाऊ आता म्हणत असतात की कदाचित माझी सायलीच तर लहानपणीची तन्वी नाही आहे ना. तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणतात की या प्रियाला नेहमी खोटारडेपणा करायची सवय आहे. ती माझ्या साऊबाळाच्या आठवणी, तिची प्रत्येक गोष्ट, तिला जे काही हवं असतं ते सायलीकडून तिने चोरून घेतलेलं आहे, ओरबाडून घेतलेलं आहे. कदाचित तिची ओळखसुद्धा तिने घेतली असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की असं होऊच शकतं. जर तुम्ही म्हणताय की हे लॉकेट सायलीच्या गळ्यात होतं, तर मला तर नेहमी वाटतं की लहानपणीच्या तन्वीचे सगळे गुण मला सायलीमध्ये दिसतात. प्रियामध्ये तर एकसुद्धा गुण नाही आहे, कारण जशी सायली आत्ताही सोज्वळ आहे ना, तशी लहानपणीसुद्धा ती सारखीच होती. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की हे लॉकेट माझ्या सायलीचंच आहे आणि मी हे अगदी खरं खुरं सांगतो आहे, हे तन्वीचं नाहीच आहे. म्हणजे जर प्रिया तन्वी आहे तर तिचं हे लॉकेट नाही आहे, कारण जेव्हा प्रिया सापडली होती ती 4 वर्षांची होती, सायली सापडली होती ती 6 ते 7 वर्षांची होती. तेव्हा अर्जुन म्हणतो की आणि जेव्हा ती तुम्हाला सापडली होती ना, तो दिवस म्हणजे माझ्या वाढदिवसाचा दिवस होता आणि त्याच दिवशी, माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच रविराज काकाच्या गाडीचा अपघात झाला होता आणि तेव्हा प्रतिमा, त्या तन्वी, रविराज काका एकमेकांपासून वेगळे झाले होते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात मग त्याच दिवशी मला माझी सायली ही मंदिराजवळ सापडली होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की याच्यावरून एकच गोष्ट मला कळते, कदाचित प्रिया खोटं बोलते, सायलीसुद्धा तन्वी असू शकते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ, तिच्याकडे ना एक गाठोडा आहे जे तिने कपाटामध्ये एकदम वरच्या बाजूला लपवून ठेवलं आहे, त्याच्यामधूनच आम्ही हे लॉकेट आणलं आहे. आत्तापर्यंत लॉकेट प्रियाच्या गळ्यामध्ये होतं, पण जेव्हापासून तुम्ही आलात ना त्यानंतर तिने ते लॉकेट काढून ठेवलं. कदाचित तुम्ही ते लॉकेट तिच्या गळ्यामध्ये बघितलं आणि तुम्ही ओळखलं की हे लॉकेट तिचं नाही, सायलीचं आहे, आणि जर तिचं भांडं फुटलं असं तिला भीती वाटली असेल आणि म्हणूनच तिने हे लॉकेट आता काढून ठेवलं असेल. नाहीतर जेव्हापासून ती आली आहे तेव्हापासून हे लॉकेट तिच्या गळ्यातच आहे. आणि हे लॉकेट बघितल्यानंतरच इथे सिनियरने तिच्यावरती विश्वास ठेवला, कारण हे लॉकेट पूर्णाजीने माझ्यासाठी बनवलं होतं, पण ते तन्वीला आवडलं होतं, म्हणून ते लॉकेट मी तन्वीला, म्हणजे ते लहानपणीच्या तन्वीला दिलं होतं, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा इथे मधुभाऊ खुलासा करतात. ते म्हणतात नक्कीच काहीतरी गडबड आहे. ही प्रिया लहानपणापासून खोटारडी, लहानपणापासून लब्बाड, एकदम फसवी मुलगी आहे. ती कुणाचाही विचार करत नाही. ती इथे तिचा स्वतःचा स्वार्थ गाठण्यासाठी कुठल्याही खालच्या पातीला जाऊ शकते. ती एखाद्याची ओळखसुद्धा चोरायला कमी करणार नाही. कारण जर तुम्ही म्हणताय की तिच्यामध्ये लहानपणीच्या तन्वीचे गुणच नाही आहेत, तर मग ती कशी काय तन्वी असू शकते? तेव्हा इथे आता सायलीच तन्वी आहे. सायलीच्या पायावरची आता जी जन्मखूण असते ती सुद्धा अर्जुनने बघितलेली असते, कारण सायली जेव्हा झोपलेली असते तेव्हा तिच्या पायावरती जन्मखूणसुद्धा असते तुळशी पत्राची. तेव्हा तर अर्जुनला खात्रीच पटते की सायलीच खरी तन्वी असू शकते. पण मग प्रिया खोटं बोलून घरामध्ये का आली आहे तन्वी म्हणून, आणि तिने इथे सायलीची ओळख
चोरून घेण्याचा प्रयत्न का केलेला आहे, नक्की तिचा हेतू काय आहे, या सगळ्या गोष्टी आता अर्जुनच्या डोक्यामध्ये फिरत असतात. तेवढ्यातच प्रिया त्याचबरोबर सगळे अश्विन वगैरे आता घरी आलेले असतात. त्यामुळे पुन्हा इथे प्रियाच्या रूममध्ये अर्जुनला जाता येत नाही ते गाठोडं चोरण्यासाठी. पण इथे मधुभाऊ म्हणतात की हे बघा जावई बापू, तुम्ही हवं तर आता लगेचच या गोष्टीचा खुलासा करू नका, पण हळूहळू पुरावे गोळा करा. ही प्रिया एक नंबरची फसवी मुलगी आहे, फ्रॉड मुलगी आहे. तिच्या विरोधामध्ये अजून पुरावे गोळा करा. सायलीच कदाचित तुमची खरी तन्वी असू शकते. आणि बघा ना, नशिबाने तुमचं लग्न तिच्याबरोबरच झाले आणि ती तुमच्या घरामध्ये सून म्हणून सुद्धा आलेली आहे. त्यामुळे आता इथे अर्जुनला कळलेलं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे. कारण मधुभाऊंनी आता सगळं सत्य अर्जुनला सांगितलेलं असतं आणि त्या सगळ्या आठवणी ज्या असतात त्या लहानपणीच्या तन्वीबरोबर सायलीच्या मॅच झालेल्या असतात. तेव्हा अर्जुन आता प्रिया खोटं बोलून रविराज काकांच्या आणि इथे सुभेदारांच्या घरी घुसण्याचा प्रयत्न का करते, हे आता अर्जुन शोधून काढणार असतो आणि सगळ्यांसमोर पुराव्यानिशित प्रिया कशी फ्रॉड आहे हे सिद्ध करणार असतो.